शेला किती टिकणार होता. कमरेच्या काढून शेल्यावर घेतो वाराला. येईन तोपर्यंत इंच धकमा अंगाला. सप वाढ केले गेले होते. तानाजी माळुसऱ्यांच्या रक्ताने किल्ला लाल झाला होता. अर्धा गडसर करत हा ठिकाणी विचार घडला. तानाजी माळुसरे स्वराज्यातला श्वास दारात तिरती पडले. आणि मग सैरा वैरा मावळे पळू लागले. पहाट झाली होती आणि पहाटेच्या चांदण्यामध्ये सूर्याजी म्हणतो, मावळे का पळतायत? ताबडतोब सूर्याजीनं जाऊन तो परतीचा दोर 60 मावळा दोराला लपटलेला, तो परतीला लागलेला, तो सूर्याजीने तो परतीचा दोर कापला की सूर्याजी म्हणतो, अरे हिजड्यांनो, पाठीमागे हिजडा की तुमचा बाप रक्ताच्या थारोळ्यात मरून पडलाय. मी परतीचे दोर केव्हाच कापून टाकले गेले. असं म्हणतात. ताबडतोब शेलार मामा न डगमगता, सूर्याजी न डगमगता, हरलेला गड, गेलेला गड पुन्हा शेलार मामा सूर्याजीनं पुन्हा स्वराज्यात घेतला. आणि कल्याण दरवाजावरती किल्लेदार उदय म्हणूला शेलार मामानं ठार मारला. आणि तानाजी माळुसऱ्यांच्या रक्तानं गड पवित्र झाला आणि स्वराज्याचा